बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी संबंध असल्याचा आरोप शुक्रवारी आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात केला। मंत्री दादा भुसे, आशिष शेलार यांनीही या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले। त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा गंभीर असल्याचं म्हणत या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा केली। ठाकरे गटाची ऐनवेळी अशी कोंडी करणारे सुधाकर बडगुजर खासदार संजय राऊत यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचे 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबतचे फोटो आमदार नितेश राणे यांनी सभागृहात झळकावले। बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी पॅरोलवर बाहेर असताना त्याच्यासोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी दादा भुसे, आशिष शेलार आक्रमक झाले तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली। ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे खास माणूस आहेत। त्यामुळे शिवसेनेनं पूर्वी केलेल्या संघटनात्मक फेरबदलातही केवळ 2.5 वर्षात सचिन मराठे आणि महेश बडवे यांची महानगर प्रमुख पदावरून पायउतार करत ही जबाबदारी बडगुजर यांच्याकडे सोपवली होती। नाशिक महापालिका निवडणुकीची धुरा बडगुजर यांच्या खांद्यावर टाकण्याचा मानसही होता। यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे। आपले सलीम कुत्ताशी काही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच तपासात सहकार्य करू असं म्हटलंय। त्यावर स्पष्टीकरण देताना सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं की नितेश राणेंनी योग्य माहिती घेतली नसावी। 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली। त्या सभेच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं। त्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। 14 ते 15 दिवस मी देखील जेलमध्ये होतो। या दरम्यान बॉम्बस्फोटाचे आरोपीही जेलमध्ये होते। आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नव्हती। नाशिक सेंट्रल जेलमध्ये आम्ही फक्त कैदी म्हणून एकत्र होतो। माझ्यावर राजकारणात येण्याआधी एकही गुन्हा दाखल नव्हता। ज्या काही केसेस दाखल आहेत त्या राजकारणात आल्यानंतर राजकीय हेतूने प्रेरित आहेत। सलीम कुत्ताला 92-93 मध्ये अटक झाली असेल। 2016 मध्ये मला अटक झाली। माझे ना कधी त्याच्याशी संबंध होते आणि यापुढेही नसतील असं बडगुजर म्हणाले। दरम्यान हा बेबनाव असून मॉर्फिंग केला असल्याचा आरोपही त्यांनी केला। गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? तो पॅरोलवर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ शकतो। तिथे भेट झाली असेल तर माहिती नाही अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली। राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात। बुद्धिबळाचा खेळ सुरू असतो। त्याबद्दल फार काही बोलण्यात अर्थ नाही। पोलिसांना चौकशीत माझं सहकार्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। माझ्या नादी लागू नये अन्यथा उरलेले केसही गळतील असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच नाव न घेता छगन भुजबळ यांना उद्देशून केलं होतं। त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय। जो कोणी बोलला असेल त्याला म्हणावं तू काय, मी फार मोठे लोक अंगार घेतलेत, तू किस झाड की पत्ती हे असं रोख ठोक उत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलंय। या दोघांमधील तू मेमे अद्याप संपलेली नसल्याचंच यावरून स्पष्ट होत आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे। त्याला 1 महिना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली। या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। राज्यात मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले। लाखो कार्यकर्ते आणि महिला यात सहभागी झाल्या होत्या। मात्र राज्यात कुठेही कायदा व्यवस्थेला धक्का लागला नाही। पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात एक कायदा केला, तो अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला, तो हायकोर्टात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात अडकला। त्यामुळे शांततेत आंदोलन केल्यास सरकार लक्ष देत नाही असा भाग नाही। आताही सरकार काम करतच असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यात राहुल नार्वेकर यांनी याचिकेत 3 आठवडे वाढवून देण्याची मागणी केली होती। मात्र न्यायालयानं केवळ 10 दिवसांचा वेळ दिला। त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अधिवेशन सुरू असतानाही सुनावणी सुरू आहे। राहुल नार्वेकर यांना या प्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निकाल द्यावा लागणार होता। तसेच स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांची कागदपत्र तयार असून 6 निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिकांचे 6 गटात वर्गीकरण केल्यामुळे विविध 6 निकाल लागणार असल्याचं समजतंय। विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। तसंच या संदर्भात विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्यांचा कालावधी मागितला गेला होता, त्याला आता 10 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। सध्या विधानसभेत शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू आहे। या प्रकरणाची अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे। 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत निकालाचं लेखन अशक्य होतं। मात्र निकालाचं लेखन करण्यासाठी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे। 1000हून अधिक प्रश्नांच्या उत्तराचं वाचन करण्याचं आवाहन विधिमंडळासमोर आहे।
पंकजा मुंडे भाजपच्या बड्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आनंदच होईल, पण याविषयीचा कोणताही निर्णय आमचे वरिष्ठ नेतेच घेतील, असं मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या या विधानामुळे पंकजा मुंडे आता महाराष्ट्राबाहेर दिल्लीच्या राजकारणात दिसून येतील असा दावा केला जातोय. गत काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केलेल्या विधानामुळे हवा मिळाली आहे. पंकजा मुंडेताई आमच्या मोठ्या नेत्या आहेत, त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आम्हाला आनंदच होईल, पण याविषयीचा कोणताही निर्णय आमचे ज्येष्ठ नेतेच घेतील, असं दरेकर यांनी म्हटलंय. प्रवीण दरेकर यांनी यावेळी लोकसभा आणि अन्य निवडणुकांसाठी भाजप कसं काम करतं याची माहिती दिली. ते म्हणाले की भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे भाजप सर्व्हे करून लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट देत असतं. यात जे नेते लोकप्रिय असतात, ज्यांची निवडून येण्याची क्षमता असते, त्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळते, पण या सर्व मुद्द्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेतेच निर्णय घेतात. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो असं म्हणत आव्हान दिलंय. सरकार निवडणुका घेत नाही, त्यावरूनही ठाकरेंनी समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि वरळीमधून लढावं असं मी नेहमी म्हणतो, परंतु त्यांना ते जमत नसेल तर मी स्वतः ठाण्यातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. त्यांनी माझ्यासमोर उभं राहावं किंवा मी त्यांच्यासमोर उभं राहतो असं थेट आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलं. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की मुळात निवडणुका होत नाहीत, सरकार जाणीवपूर्वक निवडणुका घेण्यास धजावत नाही. निवडणुकीवरून उच्च न्यायालयानं सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. पुणे आणि चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलं होतं. शिवाय आपल्याकडे नगरपालिका, महानगरपालिका, सिनेट या निवडणुका झालेल्या नाहीत. निवडणुका घेण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाहीये, त्यामुळे लोकशाहीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. दुसरीकडे धारावीचा विकास करताना केवळ सरकारच्या मित्राचा विकास होऊ नये, गोरगरिबांचं नुकसान होऊ नये अशी आमची भूमिका आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्यातील शिंदे सरकारनं विशेष तपास यंत्रणा अर्थात SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्यानं बोट दाखवलंय. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असा दावा सातत्यानं नितेश राणे करत आलेत. एकीकडे हे सर्व असताना तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरे यांच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य यांची पाठराखण केली आहे. मला असं वाटत नाही आदित्य असं काही करेल, चौकशा तर कोणीही लावेल, पण आम्ही पण यातून गेलोय अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वयंरोजगार विभागाकडून महिलांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन मुंबईतील मराठी पत्रकार संघात करण्यात आलंय. उद्योग कर उद्योग या संकल्पनेअंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनेक संधी एकाच मंचावरती उपलब्ध करून देऊन महिलांना उद्योग क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून शर्मिला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आदित्य ठाकरे संदर्भात बोलताना दिशा सालियन प्रकरणी त्यानं काही केलं असेल असं वाटत नाही, चौकशा तर आमच्या पण लावल्या होत्या, आम्ही पण यातून गेलोय असं त्या म्हणाल्या. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मराठा आरक्षण आणि बीडमध्ये घडलेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत दिला. ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे. क्षीरसागरांनी छगन भुजबळ यांनाही एक आवाहन केलं. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की बीडमधील जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिर सुद्धा फोडली आहेत. माझ्या घरी जाळपोळ झाली, पंडितांच्या घरी दगडफेक केली, तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे हे तपासणं गरजेचं आहे. क्षीरसागर पुढे म्हणाले, छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत, परंतु एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही, इतर समाजाचा संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते. यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल. माझं घर किंवा बीड जेव्हा जळत होतं त्या 7 ते 8 तासात पोलीस प्रशासन तिथं का आलं नाही? एकीकडे मुख्यमंत्र्यांनी खडसेंची तब्येत खराब झाली तर एअर अँब्युलन्स पाठवली, परंतु माझं घर आणि माझं शहर 7 ते 8 तास जळत होतं. पोलीस मुख्यालय माझ्या घरासमोर होतं. पोलिसांनी का योग्य कारवाई केली नाही? पोलिसांचाही याच्यात दोष नाहीये, परंतु त्या 7 ते 8 तासात त्यांचे हात कुणी बांधले होते? गृहमंत्र्यांनी याबाबत न्यायालयीन चौकशी लावावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.